नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच नितीन करीर यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नितीन करीर हे महाराष्ट्राचे कितवे मुख्य सचिव बनले आहेत? तर ते महाराष्ट्राचे 47वे मुख्य सचिव बनलेले आहेत. ते 1988 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आय-एस अधिकारी आहेत. त्यांनी याआधी वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्य केलं होतं व आता ते 31 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कार्य करतील. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश हा पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे? तर मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश हा जम्मू काश्मीर ठरलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये ही योजना 2 जानेवारी पासून लागू झालेली आहे आणि जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शोपियनच्या IIT मध्ये 30 टेलर क्राफ्ट अप्रेंटिसना प्रशिक्षण देऊन या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत या प्रशिक्षणार्थींना ₹500 प्रतिदिन या दराने भत्ता दिला जाईल, तर प्रशिक्षित कारागिरांना ₹15,000 आधुनिक टूलकिट मोफत दिले जाईल. मित्रांनो, ही जी योजना आहे, या योजनेअंतर्गत किती व्यवसायांचा समावेश आहे? तर या योजनेअंतर्गत 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश आहे. पारंपरिक व्यवसाय म्हणजे काय? तर सुतारकाम, चांभारकाम अशा 18 व्यवसायांचा या योजनेत समावेश आहे. आणि ही जी योजना आहे, या योजनेचं नोडल मंत्रालय म्हणून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय कार्य करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार आहे, या पुरस्काराने प्रोफेसर बी.आर. कंबोज यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हे जे प्रोफेसर बी.आर. कंबोज आहेत, हे हरियाणामधील चौधरी चरण सिंग कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि त्यांना कृषी विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार त्यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार ट्रस्ट फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सद्वारे एम.एस. स्वामीनाथन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी देण्यात येत आहे. पहिला पुरस्कार 2005 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना देण्यात आला होता. मित्रांनो, जे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आहेत, यांना हरित क्रांतीचं जनक म्हटलं जातं. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून एम.एस. स्वामीनाथन यांना ओळखलं जातं. या असंच हे सुद्धा लक्षात ठेवा, एम.एस. स्वामीनाथन 13वा पुरस्कार ऑगस्ट 2023 रोजी डॉक्टर सुरिंदर एम सहगल यांना देण्यात आला होता. मित्रांनो, हे जे एम.एस. स्वामीनाथन आहेत, यांचं 28 सप्टेंबर 2023 रोजीच निधन झालेलं आहे. एक्झाममध्ये आपल्याला यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे पॉईंट सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता. त्यांचं पूर्ण नाव हे मनकोंबू सामशिवन स्वामीनाथन असं होतं व 2004 मध्ये त्यांच्याच अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना देखील करण्यात आली होती. त्यांना 1967 मध्ये पद्मश्री, 1972 मध्ये पद्मभूषण व 1989 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच 1971 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, तर 1987 मध्ये जागतिक अन्न पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचं वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? तर त्यांचं वयाच्या 98व्या वर्षी निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 3. एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2023 मध्ये राज्य श्रेणी अ अंतर्गत कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकावलं आहे? तर आता या एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2023 मध्ये राज्य श्रेणी अ अंतर्गत उत्तर प्रदेश या राज्याने सुवर्ण पदक पटकावलेला आहे. यामध्ये दुसरा क्रमांक हा गुजरात राज्याने पटकावला आहे. गुजरातला यामध्ये रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आला आहे. तर तिसरा क्रमांक हा आपल्या महाराष्ट्राने पटकावलेला आहे. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान या तिन्ही राज्यांना यामध्ये कांस्य पदक देण्यात आलेलं आहे. पण रँकनुसार महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे, पंजाब 4थ्या, तर राजस्थान 5व्या स्थानावर आहे. यासहच या पुरस्कारामध्ये कृषी जिल्हा पुरस्कार सुद्धा देण्यात आलेले आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आंध्र प्रदेशातील आल्लुरी सीताराम राजू या जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. व या जिल्ह्याला हा पुरस्कार कोणत्या उत्पादनासाठी देण्यात आला? तर आराकू कॉफीसाठी या जिल्ह्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यामध्ये दुसरा क्रमांक उत्तराखंडमधील उत्तरकाशीने पटकावला आहे.
तांदूळ उत्पादनासाठी या जिल्ह्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर तिसरा क्रमांक जम्मू काश्मीरमधील शोपियान या जिल्ह्याने पटकावलेला आहे. आणि मित्रांनो, हे जे पुरस्कार आहेत, हे पुरस्कार आत्मनिर्भर भारत उत्सव 2024 मध्ये देण्यात आलेले आहेत. व या आत्मनिर्भर भारत उत्सव 2024चं उद्घाटन पियुष गोयल आणि एस जयशंकर यांनी केलं आहे. व यांच्याच हस्ते या पुरस्कारांचं सुद्धा वितरण करण्यात आलं आहे. आता हा प्रश्न पहा, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते म्हणून रणधीर जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या आधी या पदावर अरिंदम बागची हे कार्यरत होते, पण नुकतीच आता अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागेवर रणधीर जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे रणधीर जयस्वाल आहेत, हे 1998च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत व या पदावर नियुक्त होण्याआधी ते न्यूयॉर्कमध्ये महावाणिज्य दूत म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांच्या कार्यकाळात रणधीर जयस्वाल यांनी क्युबा, दक्षिण आफ्रिका, पोर्तुगाल आणि न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या स्थायी मिशनमध्ये देखील काम केलेलं आहे. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, हे जे अरिंदम बागची आहेत, यांची कोणाच्या जागी नियुक्ती करण्यात आली? तर इंद्रमणी पांडे यांच्या जागी अरिंदम बागची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 5वा, प्रथमच आपला भारत स्पेसएक्सच्या सहाय्याने कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर आता आपला भारत प्रथमच स्पेसएक्सच्या सहाय्याने GSAT-20 हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. मित्रांनो, या उपग्रहाला लॉन्च करण्यासाठी भारताला स्पेसएक्स या कंपनीची मदत का घ्यावी लागत आहे? तर आता हा जो GSAT-20 उपग्रह आहे, याचं वजन हे 4700 किलो इतकं आहे आणि भारताकडे सध्या तरी इतक्या वजनाचा उपग्रह लॉन्च करण्यासाठी प्रक्षेपक उपलब्ध नाही. कारण आपलं जे सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक GSLV MK3 आहे, हे फक्त 4000 किलोपर्यंतच उपग्रह लॉन्च करू शकतं. यामुळे आता आपल्याला GSAT-20 उपग्रह लॉन्च करण्यासाठी SpaceX या कंपनीची मदत घ्यावी लागत आहे. हे जे SpaceXचं फाल्कन 9 रॉकेट आहे, याच्या सहाय्याने या GSAT-20 उपग्रहाचं लॉन्चिंग करण्यात येणार आहे. हे जे फाल्कन 9 रॉकेट आहे, हे 8300 किलो वजनापर्यंतचे उपग्रह लॉन्च करू शकतं. बरं, हा जो GSAT-20 उपग्रह आहे, हा एक संचार उपग्रह असून तो ब्रॉडबँड, इन फ्लाइट आणि मेरीटाईम कम्युनिकेशन व सेल्युलर बॅकहॉल सेवांच्या गरजा पूर्ण करण्याचं कार्य करेल. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणत्या राज्याने गुणोत्सव 2024 हा कार्यक्रम सुरू केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच आसाम या राज्याने हा गुणोत्सव 2024 हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. बरं, या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर शिक्षक, विद्यार्थी, प्रशासक आणि स्थानिक समुदायांना सक्रियपणे सहभागी करून जबाबदारी वाढवणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. बरं, आता इथे आसामचा उल्लेख आला आहे, तर आसामची राजधानी काय आहे? तर आसाम या राज्याची राजधानी दिसपूर असून आसाम या राज्याला 2 देशांच्या सीमा संलग्न आहेत व ते देश कोणते? तर भूतान आणि बांगलादेश या 2 देशांच्या सीमा आसाम राज्याशी संलग्न आहेत. मित्रांनो, आसामचे सध्या राज्यपाल हे गुलाबचंद्र कटारिया आहेत व हिमंत बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. आसाममध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत व ते कोणकोणते? तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क आणि दिब्रू सेक्वा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 7वा, 2023 मध्ये जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण ठरला आहे? तर 2023 या वर्षात जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू हा क्रिस्टियानो रोनाल्डो ठरलेला आहे. त्याने 2023 मध्ये एकूण 54 गोल केलेले आहेत. मित्रांनो, क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा जर्सी क्रमांक काय आहे? तर 7 हा त्यांचा जर्सी क्रमांक आहे. आणि तुम्हाला आठवते का, आताच BCCIने 7 हा जर्सी क्रमांक भारतीय क्रिकेटमधून निवृत्त केलेला आहे व हा जर्सी क्रमांक कोणाचा होता हे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 8वा, अलीकडेच जपान या देशात झालेल्या भूकंपाची तीव्रता किती होती? तर मित्रांनो, जपानमध्ये अलीकडेच जो भूकंप झालेला आहे त्याची तीव्रता ही 7.6 मॅग्निट्यूड इतकी होती. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतात आणि असे प्रश्न खूप सोपे असतात, पण आपण दुर्लक्ष केल्यामुळे आपला येथे 1 मार्क जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 9वा, कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत आशिया खंडात कितव्या स्थानी आहे? तर आता कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारत हा आशिया खंडात 2ऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर कोणता देश आहे? तर आशिया खंडामध्ये चीन हा पहिल्या स्थानावर आहे व त्यानंतर आपल्या भारताचा क्रमांक लागतो.
2019 मध्ये भारतात 9,30,000 कर्करोग रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. वही जी माहिती आहे याचं प्रकाशन कोणाद्वारे करण्यात आलं? तर द लेसेंट रिजनल हेल्थ साऊथ ईस्ट इंडिया जर्नलद्वारे या माहितीचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. या माहितीनुसार चीन, भारत व जपान या 3 देशांमध्येच सर्वाधिक कर्करोग रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील मुलींची पहिली सैनिकी शाळा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही. कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.